आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आज संगीतपूर येथील शाळेतील विद्यार्थ्यांना ध्वजारोहण करता येण्यात गेलेलं आहे व इथे शाळेतील शिक्षकांना पण इकडे येता येण्यात गेले. आपल्या विद्यार्थ्यांना बाहेरच्या शाळेमध्ये पण जाता येण्यात गेलेलं आहे. आज सलग 3 दिवस झालं पावसामुळे तेरणा नदीवरील पुलावरती पाणी आहे. जायचं आणि पलीकडे यायचं कसं हा प्रश्न गावकऱ्यांना निर्माण झालेला आहे. शासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे. 5 वर्ष झालं शासनाने याकडे बघितलेलं पण नाही. एखाद्या पेशंट इमर्जन्सी असेल तर त्याने जायचं कसं इथून? त्या पेशंटला इथं जागेवर मारायची वेळ आहे. शासनाने लवकरात लवकर याकडे काहीतरी बघावं. आज धाराशिवचे पालकमंत्री धाराशिव मध्ये ध्वजारोहण करण्यासाठी आलेले आहेत. पालकमंत्र्यांनी आमच्या गावाकडे येऊन बघावे किंवा या गावात जायचं कसं, या लोकांची काय अवस्था असेल, त्या पालकमंत्र्यांनी येऊन जरा डोळ्यांनी बघावं. ही गावकऱ्यांची मागणी आहे आणि पालकमंत्र्यांनी यावं हीच आमची पण अपेक्षा आहे. तीन दिवस झालं 400 450 एका टायमाला दूध आहे. एक दिवशी गेले ना डेअरीला वध होऊन देत आहो. ही परिस्थिती सध्याला गाडी तिकडे जाऊ आणि आम्ही इकडे जाऊ. शासनाने काय देत यूज करायची दुधाची